अवकाळी पावसानं नुकसान झालेल्यांना सरकारनं मदतीची घोषणा केली आहे। ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना 10,000ची मदत दिली जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिल्या गेल्या आहेत। कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठल्याही शेतावर बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची झालेलं नुकसान शेतकऱ्यांचा आणि त्यांची व्यथा ऐकण्यासाठी यांना अजिबात वेळ नाही। यांना केवळ राजकारण करून त्यापेक्षा सत्ता आणि खुर्ची यांना महत्त्वाची आहे, पण आणि बडाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष जा आणि बघा आणि शेतकऱ्याला मदत करा। नाहीतर तुम्हाला शेतकरी या जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समितीला तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही। पंचनामे उरकले का? आता धान्य द्यायचं सुरुवात केली। धान्य मिळालं का? आता 10,000 रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय। त्यांना आता 11च्या 11:30च्या पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो, ते करतो। आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय। त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही, त्याला जरा कळ काढावी लागेल। मी त्याच्या मागं आहे। इथं जरी बारामतीत असलो तरी सारखं माझे 2-2 तासाला फोन चाललेत, इथलंच मी सह्या करून पाठवतोय त्याची काळजी करू। आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात